आणि सामना चालू करायचा आहे. आणि नाणेफेकी संपन्न झाली आहे आणि विजय झाला तुमचे नाद संघ. आणि प्रथम फलंदाजी निवडली आणि इन्व्हाइट केले ते म्हणजेच मावळे आम्ही ढोल ताशाचे संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच श्रीमंत आणि ह्यानंतर होणारा ग्रुप बी च्या मॅची श्रीमंत आरंभ कलारंग आणि सामना चालू करायचा आहे. नाद विपक्ष मावळे आम्ही ढोल ताशाचे. सामना चालू करायचं त्वरित. आपले दोन फलंदाज पाठवायचे आहेत नाद आणि गोलंदाज. पहिला गोलंदाज असेल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. स्वप्नीलचा विचार केला तो थोडासा दुखापतग्रस्त आहे स्वप्नील देखील. स्वप्नीलचा विचार केला तर सर्कल क्रिकेट आणि बॉक्स क्रिकेट देखील चांगला खेळतो. मी डोंबोलीकर या संघातून आपल्याला खेळताना सातत्याने हा खेळाडू दिसतो. तोच म्हणजे स्वप्नील. नाद संघाचा 12वा खेळाडू. नाद संघाचा 12वा खेळाडू वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील आणि स्ट्राईक हँडला त्यांचे फलंदाज अथर्व. आणि पहिला चेंडू वेगवान चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकला तेच म्हणजे स्वप्नील. स्वप्नीलचा विचार करता खूप वर्ष क्रिकेटचा असा हा अनुभव असणारा खेळाडू. आणि आता मात्र वाईट चेंडू थोडीशी दिशांक गोलंदाजी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र स्लो चेंडू आणि षटकार मारलाय. एक मोठा फटका मारलाय तोच म्हणजे फलंदाज चरणने. पुढील चेंडू घेऊन चरणसाठी स्वप्नीलचा. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. दुसरा षटकार. दोन चेंडू तर दोन षटकार मारलेत ते देखील चरणने. आता मात्र नाद संघ देखील दोन्ही संघाचा विचार कर दोन्ही संघाने एक एक विजय संघ. आता मात्र पंचांचे दोन्ही समांतर वाईट चेंडू घोषित केल्या पंचांनी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण टॉप एज लागून सिंगल स्वरूपात एक धाव. नवीन फलंदाज मैदानात अथर्व. पहिला चेंडू घेऊन अथर्वसाठी आणि फलंदाज बाद असेल तोच म्हणजे अथर्व.
एक मोठा गडी बाद झालाय अथर्वचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 6 षटकार त्यांनी आपल्या संघासाठी मारले होते, पण आता मात्र बॅकफुटवर जात असताना नाद संघ नवीन फलंदाज मैदानात पुष्कर येतोय आणि या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि ग्राउंड शॉट आणि षटक देखील समाप्त झालंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर एक गडी बाद 16 धावा. थोडस महागडं षटक टाकलंय. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज रोहन येतोय. स्ट्राईक एंडला असेल म्हणजे पुष्कर. पहिला चेंडू घेऊन पुष्कर साठी रोहनचा. दोन्ही संघाने एक एक सामने जिंकून पहिला चेंडू घेऊन पुष्कर साठी रोहनचा आणि पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय रोहनचं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येच्या धावफलकावर एक गडी बाद 22 धावा. दुसरा चेंडू घेऊन रोहनचा. आता मात्र फुल टॉस चेंडू, फुल टॉस षटकार, सलगचा दुसरा षटकार मारलाय पुष्करने. 2 चेंडूवर 2 षटकार. तिसऱ्या चेंडूवर षटकार मारेल का पुष्कर? आणि तिसरा चेंडू 3 षटकार, 3 चेंडूवर 3 षटकार मारलेत लगातार पुष्करने. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगाने वाढ. धावसंख्या झाली एक गडी बाद आणि आता मात्र 9 चेंडू आणि षटकार. पूर्ण एकदा 4 चेंडूवर 4 षटकार मारलेत आणि हा 9 चेंडू घोषित केल्या पंचांनी. आणि 5वा चेंडू देखील षटकार. 5 चेंडूवर 5 चौकार नाही 6वा षटकार मारेल का पुष्कर? आणि 6 चेंडूवर 6 षटकार आजच्या दिवसातील. आणि एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. 6 चेंडूवर 6 षटकार मारलेत पुष्करने. एक विक्रम केलाय आजच्या दिवसातील आणि षटक देखील समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर एक गडी बाद 54 धावा. नवीन गोलंदाज तन्मय आणि सन्मान देत असताना पुष्कर तन्मयला. पुष्करला माहिती आहे की धावा आल्या आहेत आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे म्हणजे मॅजिकल षटक आणि फलंदाज बाद असेल आणि 5 धावा मायनस केल्या जातील. त्याच म्हणजे नाद संघाच्या. एक मोठा धक्का लागलाय मैदानात. नवीन फलंदाज नाव काय? शुभम आलाय. पहिला चेंडू घेऊन शुभम साठी तन्मयचा आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि या षटकाचा विचार करता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सन्मान देत असताना गोलंदाजाला निर्धाव चेंडू टाकलाय तन्मयने. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि आता मात्र षटक संपन्न झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर 57 धावा. दोन गडी बाद 57 धावा. नवीन गोलंदाज हर्षल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन गोलंदाज हर्षल असेल आणि पहिला चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय तेच म्हणजे हर्षलचं पुष्करने. पुष्करचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने आज नोंदवलाय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा आणि आता मात्र फलंदाज बाद असता पण कॅच ड्रॉप केली. सातत्याने थोडंफार खराब क्षेत्ररक्षण दिसतंय मावळे संघाकडून. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र फलंदाज पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केले
आणि सिंगल स्वरूपात एक धाव झाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा धाव फलकर 2 गडी बाद 65 धावा 65 धावा. आणि पुन्हा एकदा षटकार. पुष्कर का आज ऐकत नाहीये, सातत्याने फक्त षटकारच मारतोय. पुन्हा एकदा षटकार. आता मात्र हा देखील षटकार. 2 चेंडू 2 षटकार आलेत आणि 50 धावा देखील झाल्यात. वैयक्तिक 50 धावा आणि 9 चेंडू घोषित केल्या पंचांनी. आणि पुष्करने विचार केला तर आजच्या दिवसातील पहिल्या 50 धावा आपल्या संघासाठी वैयक्तिक कुठल्या आहेत, तर विनंती असेल की सर्वांना की टाळ वाजवून त्याचं स्वागत करायचंय. आणि फलंदाज बाद असेल. वैयक्तिक 50 धावा आणि षटक समाप्त. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलकर 3 गडी बाद 79. आणि आव्हान ठेवलं तर म्हणजे 80 धावांचा, तेच म्हणजे मावळे आम्ही ढोलचे पथकासमोर. आणि इनिंग देखील समाप्त झाले. आणि मी कॉम्बॉक्सवर इन्व्हाइट करतो माझे साथी मित्र मनीष यांना. पुष्करचा विचार केला तर वैयक्तिक आपल्या संघासाठी 54 धावा 54 धावा केल्यात. एक मोठं आव्हान ठेवलंय 80 रनांचं, त्याच्यामध्ये एक मोठा वाटा आहे तोच म्हणजे पुष्करचा 54 धावांचा. षटकारांची लूट केली पुष्करने आपल्या संघासाठी. तब्बल 10 षटकार पुष्करने आपल्या संघासाठी मारलेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन राम. आणि स्ट्राईक एंडला असेल तर म्हणजे फलंदाज स्वप्नील म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहन. विचार केला तर 80 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय, तेच म्हणजे मावळे आम्ही ढोल तशा पथकासमोर. धन्यवाद अभि, थँक्यू. 80 धावांचं लक्ष बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील आलेत. पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू स्क्वेअर आहे. व्हाईट बॉल. धावसंकेत चा होतोय श्री गणेशा मावळे आम्ही संघाचा. एक सुमधुर संगीत देखील आहे ना की मावळे आम्ही, तेच नाव देखील खेळतायत देखील चांगलं. समोर देखील आव्हान मोठं आहे. यावेळी विकेट केलाय, पहिला चेंडू विकेट केलाय. स्वप्नीलच्या बॅटमधून येतोय दणदणीत षटकार 6 धावांसाठी. आणि असेच फटके संपूर्ण मॅच मध्ये संपूर्ण 24 चेंडूंमध्ये खेळण्याची आवश्यकता आहे. लक्ष खूप मोठं आहे. यावेळी चांगला चेंडू फेकलाय, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅकची आवश्यकता असते. 7 धावा धावफलकावरती चेंडू झाले. 2-4 चेंडूचा खेळ जुनी शिल्लक आहे. हा चेंडू दिशाहीन चेंडू होता. व्हाईट बॉल. 8 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूचा खेळ जुनी शिल्लक आहे. 80 धावांचं भलं मोठं लक्ष. 2 चेंडूचा खेळ झालाय. विकेट पुन्हा एकदा केलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतोय. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळणार आहे. 9 धावा धावफलकावरती चेंडू झाले. षटकामध्ये 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिला चेंडू स्क्वेअर, त्यानंतर षटकार, त्यानंतर अजून एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर एक सिंगल. म्हणजेच 3 चेंडू 9 धावा, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 देण्याची आवश्यकता इथून. आणि यावेळी झेल ड्रॉप करण्यात आलाय. धावचीची देखील शक्यता असणारे स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट झालाय. पंचांचा बोट आकाशाकडे. स्वप्नीलची खेळी येते संपुष्टात. आवश्यकता होती का या धावेची? कारण स्वप्नील सारखा एक बॅटर, एक अष्टपैलू खेळाडू ते बाद झालाय. विकेट नक्कीच त्याच्या बॅट मधून आला होता. 80 धावेंचं लक्ष म्हणजे विकेट्स आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि बॅटर कोण येतात मैदानामध्ये? तन्मय. ज्या तन्मयनी नक्कीच 3 चेंडूंवरती 3 षटकारांचा विक्रम केलाय, तो तन्मय येतोय. आवश्यकता त्याच्या देखील खेळीची असणार आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. व्हाईट बॉल नक्कीच आहे.
आणि यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक होता. प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं बॅट आणि बॉलचं. एक धाव इथेच मिळणार आहे. या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स. लास्ट बॉल शेवटचा चेंडू षटकामध्ये. यावेळी फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं षटक. षटकार नक्कीच दिला होता एक पहिल्या चेंडूवरती, पण त्यानंतर बघा किती चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजांनी. 11 धावा दिल्या, एक गडी बाद केलाय. अनिकेत येतात गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतील तन्मय स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडूवरती झेलची शक्यता. कॅच आउट. एलिव्हेशन कमी पडलं. जर या फटक्यामध्ये ताकद नक्कीच होती, एलिव्हेशन अजून मिळालं असतं तर षटकार आला असता. एलिव्हेशन कमी पडलं आणि ते दडपण स्कोर बोर्डचं नक्कीच आहे, कारण आपल्या समोर एवढा मोठं टार्गेट, एवढं मोठं लक्ष आहे. 80 धावा बनवायच्यात. प्रत्येक चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय. हा चेंडू नो असणार आहे, नो बॉल आहे. येस, यापुढील सामना असेल आरंभ विपक्ष कला रंग. दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आपल्याला विनंती असेल आपण सज्ज राहायचंय. कॅच झाली आहे का? नो बॉल आहे. येस, चेंडू नो आहे, पण प्रयत्न किती चांगला होता. अप्रतिम प्रयत्न केला, स्वतःला पूर्ण झोकून दिलं. खूप चांगला प्रयत्न केला. नो चेंडू होता. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज बिगेटचा प्रयत्न केलाय आणि चेंडू फक्त वरती नेटला आदळतोय. मिस फिल्डिंग, थोडासा फेकी खराब. 2 धावा इथे देखील मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावेंनी नक्कीच लक्ष्याच्या आपण थोडस जवळ पोहोचू शकतो, पण लक्ष पार करायचं असेल तर षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू अनिकेतचा पुन्हा एकदा. यावेळी देखील डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी होते अनिकेतची. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. यावेळी चांगलं कॅच, खूप चांगली कॅच. अजून एक बॅटर होत आहेत आउट. अजून एक फलंदाज बाद होत आहेत. 2 to go. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षमा असावी सर, शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल आहे. 1 to go. हर्ष येत आहेत बॅटिंग साठी. आवश्यकता मोठ्या फटक्यांची आहे मावळे आम्ही संघाला. 4 षटकांची मॅच, अजूनही पॉवर ओव्हर बाकी आहे, शिल्लक आहे. मोठा फटका आलाय, षटकार आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार आलाय. संघाला आवश्यकता षटकाराची होती, षटकार आलाय. 2 षटकांच्या अखेरीस आफ्टर द फिनिश ऑफ 2 ओव्हर्स. स्कोर्स ऑन द बोर्ड 23. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती. स्वरूप आलेत गोलंदाजीसाठी. पॉवर षटक हाताळण्यासाठी, मॅजिकल ओव्हर हाताळण्यासाठी स्वरूप. आणि पहिला चेंडू फेस करत असताना पंचांकडे केली लाऊड अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. 5 धावा होतील इथून मायनस. धावा होत्या 23 मधून 5 धावा झाल्यात मायनस. स्वरूप आल्यात. स्वरूपनी नक्कीच एक चांगलं रूप दिलं आपल्या गोलंदाजीला, आपल्या संघाला. 5 धावा मायनस होतील. 18 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिकल षटक, पॉवर ओव्हर. येस, कुशल आलेत बॅटिंग साठी. कौशल्य दाखवण्याची आवश्यकता कुशलला. आणि प्ले अँड मिस. ती गतीमध्ये परिवर्तन करणं, योग्य ते व्हेरिएशन्स वापरणं, हे कौशल्य आहे गोलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी होते वेगळ्या ऍक्शननी देखील. यावेळी झेलची शक्यता. कॅच आउट. अजून एक बॅटर बाद आणि अजून 5 धावा मायनस. म्हणजे धावसंख्या आता धावफलकावरती 18 होते. 18 मधून 5 गेले. 13 धावा शिल्लक आहेत. तीन चेंडूचा खेळ झालाय आणि गोलंदाजांनी काय केलं तर 3 चेंडूंमध्ये 10 धावा खेचून घेतल्यात, कारण 2 बॅटर्स बाद केल्यात. यावेळी नो बॉल असणार आहे, म्हणजेच 2 धावा मिळतील. दोन धावा इथे मिळणार आहेत. हा चेंडू देखील स्क्वेअर आहे. नक्कीच पॉपिंग क्रीज जी आहे त्या क्रीजच्या बाहेर आर्च पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली होती. 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॉलर देखील आहे. बघा पहिली हॅट्रिक होत आहे का स्पर्धेची. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी, सुदृढ गोलंदाजी करतायत.
यावेळी झेलची शक्यता, बॅटची एज, अजून एक बॅटर बाद आणि अजून 5 धावा होतील मायनस. धावा किती आहेत धाव फलकावरती? फक्त 12 धावा आहेत. या षटकामध्ये देखील स्वरूपनी बघा काय रूप दाखवलं आपल्या गोलंदाजीचं. 3 खेळाडूंना 3 बॅटर्सला केलंय बाद, म्हणजेच 15 धावा ओढून घेतल्यात समोरच्या टीमच्या खात्यामधून. आणि धावसंख्या आता फक्त 12 धावा धाव फलकावरती. चला नेक्स्ट बॅटर लवकर या मैदानात. रवी कांबळे येतात. डावखुरे अर्धाचे बॅटर्स नेहमी अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. बघूयात रवीच्या बॅट मध्ये ते कौशल्य आहे का, ते फटके आहेत का. स्क्वेअर चेंडू असणार आहे. व्हाईट बॉल म्हणजे इथे देखील 2 धावा मिळतील. 12 होत्या 14 झाल्यात, पण सुरुवात आपण 23 धावांनी केली होती. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. बॅटची फक्त आणि फक्त एज आणि चांगला कॉल आहे. षटक संपलंय. धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा. धावा झाल्यात. 14 रन्स ऑन द बोर्ड. आणि गोलंदाजी मार्क वरती येत आहेत पुष्कर. पुष्कर एक असा खेळाडू ज्या खेळाडूंनी इम्प्रेस केलं. 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम त्याच्या नावावरती. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. टू डाल डाल में पात पात. आपण जे करून दाखवलं समोरील संघ देखील करण्याचा प्रयत्न करतोय. सामना खूप लांब आहे. 20 धावा झाल्यात धाव फलकावरती. यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची शक्यता. बॅटर नाही होणार का आउट? तर नॉट आउट आहेत. 21 धावा धाव फलकावरती. 21 ऑन द बोर्ड. 80 चं टार्गेट. यावेळी बॅटची आतली कडा लागते. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वाईड नो बॉल आहे का? येस नो बॉल असणार आहे. 22 धावा धाव फलकावरती. लक्ष खूप मोठं आहे. मोठ्या हिटचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक हा देखील असणार आहे. धावचीची शक्यता. अजून एक विकेट. अजून एक गडी बाद. मावळे आम्ही संघाचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये भरपूर धावा दिल्या आणि त्यानंतर कमबॅक करणं तिथून कठीण राहिलं. जर स्वप्नीलची ती विकेट गेली नसती, कदाचित रनआउट झाले नसते, तर स्वरूप वेगळं बघायला मिळालं असतं आपल्याला. यावेळी विकेट केला. बॅकफुटला गेलं. अजून एक चेंडूला केला डिस्पॅच. 6 धावांसाठी. 28 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू. अजून एक चांगला फटका. एकच धाव मिळणार आहे. 29 धावा झाल्यात आणि सामना संपलाय. मॅच जिंकली आहे नाद या संघाने. चला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. प्रथमतः पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत तन्मय. तन्मय एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तन्मयसाठी. तन्मय आपल्याला विनंती करतो आपण यायचंय कॉम्बॉक्स जवळ. आणि सेकंड मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत अथर्व. यायचंय अथर्व, आपण देखील यायचंय. नाद संघातील अथर्व. अथर्व आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यात येते. मॅन ऑफ द मॅच आहे तन्मय. सेकंड मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत अथर्व. अथर्व आपण देखील यायचंय. आणि थर्ड मॅच आता जी मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काही डाऊटच नाहीये. 54 धावा वैयक्तिक केल्यात. चला कलारंग संघाचे कॅप्टन आणि आरंभ टीमचे कॅप्टन त्वरित या आपण टॉस साठी देखील. मावळे प्रतिष्ठान परंपरेची शान, संस्कृतीचा अभिमान बाळगलाय. 5व्या पर्वामध्ये आपण आहोत. 5th सीझन. पहिला ग्रुप. चला दुसऱ्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच अथर्व. येस तन्मय पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच होते. अथर्व आहेत सेकंड मॅचचे मॅन ऑफ द मॅच नाद संघाचे. आणि काय नाद लावलाय ना त्यांच्या बॅटिंगनी बॉलिंगनी. आणि तिसऱ्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पुष्कर आहेत. आणि मी सर्वांनाच विनंती करतो ना की पुष्कर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 54 धावींची खेळी वैयक्तिक. पहिले अर्धशतक खूप चांगली खेळी. आणि एका षटकामध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम. एक 9 चेंडू नक्कीच होता. 9 षटकार मारल्यात.
8 षटकार मारलेत, एक चौकार मारलाय आणि एकेरी धाव देखील काढलाय. चला, नाणेफेकीचा कौल जिंकलाय कलारंग संघाने, कलारंग प्रतिष्ठान, आणि या गोलंदाजीचा निर्णय घेतलाय समोरील संघ आरंभ. चला, 2 बॅटर्स पाठवा आपले त्वरित मैदानात. खूप मजा येणार आहे संपूर्ण दिवसात, आपल्याला प्रचंड मजा येणार आहे, कारण नवी मुंबई मधून देखील आपल्याला खेळाडू दाखल होताना बघायला मिळतील. मुंबईमधून देखील खेळाडू येणार आहेत, ढोल पथकं येणार आहेत आणि ते आपल्याला नाद नक्कीच लावतील, हे यात तीळ मात्र शंका नाही आहे. पहिला ग्रुपचा खेळ इथे संपलाय. वर जाणारा संघ आहे नाद संघ. ओके, ग्रुप बी मधून, पूल बी मधून कुठला संघ वरती येतोय? शे तब्बल आरंभ संघाचे 12th मॅन यायचे त्वरित आपण. आरंभ संघ एक्स्ट्रा खेळाडू यायचे आपण त्वरित इथे कॉम्बॉक्स मध्ये यायचे. आरंभ संघाचे 12th मॅन आणि कलारंग संघाचे 12th मॅन आलेत का? थँक्यू. चला, मॅच ऑन. बॅटिंगला आलेत अक्षय आणि डॅनी. गोलंदाजी मार्क वरती निहाल आहेत पहिले षटक घेऊन. पूल बी ची ही मॅच, ग्रुप बी. पहिला चेंडू, वेळ झाली 1:01 पहिला चेंडू अगदी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन, गती थोडीशी कमी केली पहिल्या चेंडूवरती आणि 1 धाव इथे मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतोय धाव संख्येचा आरंभ प्रतिष्ठान. यावेळी चेंडू स्क्वेअर असणार आहे, वाईट बॉल आहे. यावेळी बेगेट केलाय, बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन जागा बनवून चेंडूला डिस्पॅच केला 6 धावांसाठी. आपण म्हटलं होतं ना की डावखुऱ्या हाताचे बॅटर्स आर ऑलवेज अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. पुढे सरसावून अगदी इनसाइड आउटचा फटका कव्हर्स रिजन वरती. पण अंडरम आणि त्यात विशेषतः म्हणजे टर्फ क्रिकेटचा विचार केल्यानंतर टर्फ क्रिकेटमध्ये व्ही क्षेत्रात लॉंग ऑन यांच्या मध्ये खेळणं गरजेचं, गोलंदाजाच्या मागे खेळणं गरजेचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची एज. त्यांनी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. 1 षटकार त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या 10 धावफलकावरती. निहाल यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक. 11 धावा धावफलकावरती. यावेळी जागा बनवली होती, झेलची शक्यता आणि चेंडू नो आहे का पंच? जयेश आहेत, नो बॉल नाहीये ना जयेश? नाहीये का? षटक संपलं. अक्षय आउट झालेत, गडी बाद झालेत. कॅच पकडली होती, थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं की नो चेंडू दिलाय का पंचांनी. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ओमकार. चला थोडंसं स्पीड अप करायचं आपण. ओमकार आलेत गोलंदाजी मार्क वरती. डॅनी आहेत स्ट्रायकिंग एंडला. डॅनीची साथ देण्यासाठी येत आहेत चंदू. आणि बघा, सर्व संघांना विनंती आहे की आपल्याकडे आपल्या मंडळाचं, आपल्या पथकाचं ID कार्ड असणं गरजेचं आहे.
किंवा मग आपल्याकडे आपल्या वादकासोबतचा असलेला फोटो हा गरजेचा आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर डॅनी फेस करतील. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. 9 वरती 6 म्हणजे मिळतील 7 धावा. चूक केली आहे गोलंदाजांनी, चुकीला माफी नाही आहे. कारण हे अंडरआर्म क्रिकेट, टर्फ क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये चूक कराल तर माफी मिळणार नाहीये. डॅनीच्या बॅटमधून चांगला फटका, अजून एक षटकार येतोय. धावसंख्येला स्वरूप मिळते, आकार मिळते. चांगला चेंडू हाताळला, हलक्या हाताने गतीमध्ये परिवर्तन, लेंथ मध्ये परिवर्तन, लाईन मध्ये परिवर्तन. ओमकार गोलंदाजी मार्कवर, डॅनी फेस करेल. पुढील चेंडू फुल टॉस आहे, फुल टोल तर वसूल नाही होणार आहे. अगदी लोअर फुल टॉसचे चेंडू भिरकवण्यासाठी तेवढेच कठीण देखील असतात, कारण ते आपल्या डोळ्याच्या आर्कच्या थोडेसे खाली येतात. गोलंदाजांनी नक्कीच कमबॅक केलाय. 2 चेंडू चांगले हाताळलेत. षटकारानंतर बॅकफुटला गेले, जागा बनवली, अजून एक षटकार वसूल केलाय. चंदोनी देखील आल्या पहिल्या चेंडूवरती बॅटचा फेज ओपन केलाय आणि 6 धावा इथे वसूल करतायत. या षटकाराच्या साह्याने धावफलक देखील धावत आहे. 25 धावा धावफलकावरती, 25 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जेलची शक्यता असणार आहे. 3 खेळाडू येत आहेत, तरी देखील चेंडू हा नो मॅन्स लँड मध्ये. टू टू गो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी पुन्हा बॅकफुटला गेले, जेलची शक्यता. बॅटर आउट होतील. गोलंदाजांनी काम केलंय. षटकार नक्कीच 2 आले होते, पण डॅनी सारख्या मोठ्या बॅटरला इथे बाद केलाय आणि डॅनीची विकेट संपुष्टात आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 आणि 2 गडी बाद. सव्वीस धावा धावफलकावरती. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आरंभ जे पथक आहे आपलं ढोल ताशा पथक, त्या पथकाला तब्बल 12 वर्ष झाली आहेत. आपल्याला एंटरटेन करतायत. गणेशोत्सवामध्ये 2012च्या या पथकाची निर्मिती झाली तेव्हापासून खूप चांगली कामगिरी. आणि अगदी डोंबिवलीचा विचार केला ना तर डोंबिवलीमध्ये आरंभ ढोल ताशा पथकाचं नाव देखील शिखरावरती, आणि तसंच नाव कलारंग ढोल ताशा पथक, त्यांना देखील 8 वर्ष झालेत. अगदी पावलांवरती पाऊल टाकून खूप चांगली कामगिरी त्यांची देखील होते. आणि सर्वच या ढोल पथकांचं कौतुक करावं तेवढं कमी. आपली मराठी संस्कृती जपण्याचं काम या सर्वच आपल्या ढोल पथकांनी केलंय. मग ते अगदी बदलापूर पासून असू देत किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST पर्यंत असू देत, सर्वांनीच आपली मराठी संस्कृती जपण्याचं काम केलंय. आणि त्यामध्ये एक दिवस आपल्यासाठी काढला. त्या एका दिवसात आपण एंटरटेनमेंट कशी करायची, तर क्रिकेट होऊन चांगलं काय, तर क्रिकेट होऊन चांगलं काही नाही आहे. एंटरटेन होणं, ती माइंडसेट बनवणं, खेळाडू वृत्ती निर्माण करून ठेवणं, स्वतःमध्ये एक स्पर्धा निर्माण करून ठेवणं, आणि ती कामगिरी देखील गेल्या 5 वर्षापासून मावळे प्रतिष्ठाननी केली आहे. त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. वळत मॅचकडे हलक्या हाताने चेंडूला वळण दिलंय, पण दिशा चुकीची असणार आहे. वाईट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न केला होता, पण यावेळी लाईन अगदी बरोबर आहे. डेड बॉल होता. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूच्या मेरिट वरती खेळत नाहीयेत. आणि आपल्या मोबाईल फोनमध्ये नसेल ना नेटवर्क, तर त्याचं देखील काही काम नाहीये. क्रिकेटमध्ये बॅटरकडे नसेल फुटवर्क, तर त्याचं देखील काही काम नाहीये असं म्हटलं जातं. हा वाईट बॉल आलाय. फुटवर्कची थोडीशी कमी बघायला मिळते, पण बिना फुटवर्कचे देखील मोठे मोठे खेळाडू बघितलेत आपण. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. एक्स्ट्रास भरपूर आलेत. पुन्हा एकदा चांगला लीव्ह केलाय, खूप चांगला लीव्ह केलाय. अजून एक एक्स्ट्राची धाव. यावेळी फक्त हलक्या हाताने चेंडूला डिफेन्स केला होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, फक्त प्लेस केलं,
कॉलिंग केली, कॉलिंगला रिस्पॉन्ड देखील चंदू यांनी चांगला केला आणि एक धाव इथे मिळणार आहे. धावसंख्या किती आहे धावफलकावरती? 40 धावा झाल्यात. अच्छा, म्हणजे हे पॉवर षटक आहे, मॅजिकल षटक आहे. मॅजिकल षटकामध्ये आपण आहोत. एखादी षटकार आला तर त्याचे 12 मिळतील, पण मायनस देखील होणार आहेत. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्विच हिटचा प्रयत्न केला होता चंदू यांनी. हलक्या हाताने धावचीची शक्यता, बॅटर आउट. चंदू यांची खेळी संपुष्टात आली आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे काय तर मायनस धावा झाल्यात 5 धावा मायनस. एकूण धावसंख्या धावफलकावरती 35 धावा आहे आणि अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण इथून षटकार आला तर 12 मिळतील. अजून एक बॅटर आउट झाला तर 30 धावसंख्या 30 वरती जाताना बघायला मिळेल. बघत काय घडतंय. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. निखिल आलात बॅटिंग साठी आणि एक माइंडसेट बघायला मिळतंय ना. बॉल आहे, षटक संपलाय. एक माइंडसेट आपल्याला फक्त पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं की हाणामारी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यानंतर 35 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे, म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर प्रत्येक संघाने एक स्ट्रॅटेजी बनवली आहे. त्या स्ट्रॅटेजी अशी बनवली आहे की आपण जे पॉवर षटक बघतो, मॅजिकल ओव्हर बघतो, त्यामध्ये मोठ्या फटकेपासून वंचित ठेवलंय, कारण त्यांना 35 धावा आहेत. 35. आरके आलेत गोलंदाजीवरती. पहिला चेंडू आणि बॅटची फक्त एज. एक धाव मिळणार आहे. 36 धावा धावफलकावरती. काय लक्ष देण्याचा प्रयत्न, पुढे सरसावले, विकेटचा प्रयत्न केला. धावचीची शक्यता, बॅटर होईल का बाद? बॅटर आउट आहेत. बॅटर आउट आहेत. आणि इथून देखील आपण बघू शकतो ना की पॉपिंग क्रिसच्या अगदी बाहेर उभे होते. देवेंद्र आलेत. बॅटची एज आहे का? बॅटची कडा आहे का? यस, पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. बॅटची कडा आहे. अजून एक बॅटर होतील बाद. आपण आहोत प्रभाकर टर्फ मध्ये 90 फीट वरती. अगदी ते बॅटची कडा आपल्याला ठाकुर्ली स्टेशन पर्यंत ऐकायला गेली असती, एवढी मोठी ती बॅटची कडा. हॅट्रिक वरती गोलंदाज आरके राहुल. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होते का? पहिली हॅट्रिक स्पर्धेतील 5व्या पर्वातील मावळे प्रतिष्ठानची बघायला मिळते का? फ्रेंडशिप चषकाची. बॅकफुटला गेले होते, झेलची शक्यता नक्कीच होती. हॅट्रिक मिळत नाहीये. एक धाव मिळणार आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 37 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा. लास्ट 2 बॉल्स टू गो. पुढे सरसावले. ज्या षटकाराची आवश्यकता होती, संघ करत होता संघर्ष. आला एक संघर्षमयी षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे. 43 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, इनिंगचा लास्ट बॉल. इथे देखील पुढे सरसावले. विकेटचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि धावचित होतील का? पंचांकडे अपील. पंचांकडे अपील. पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. बॅटर आउट होतील. एक धाव इथे मिळणार आहे. 44 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल आहे. खूप चांगली बॅटिंग, फायटिंग टोटल आहे. गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ होती. जिंकण्यासाठी बनवायचे किती तर 45 धावा. एक मोठा सामना असेल तोच म्हणजे कलारंग विपक्ष आरंभ. आणि एक आव्हान ठेवलंय, तेच म्हणजे कलारंग संघासमोर 45 धावांचं
एक माफक आव्हान आहे. 4 षटकांमध्ये 45 धावा करावे लागतील कला रंग संघाला. स्ट्राईक एंडला असेल तर अथर्व आणि नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज अक्षय असेल. एक असं माफक आव्हान ठेवलंय 45 रनांचं. पहिला चेंडू घेऊन अथर्वसाठी. फर्स्ट बॉल 45 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर संयमी खेळ करण्याचा प्रयत्न केला. अगदी फ्रंट फुटला गेले, चेंडूला फक्त बॅट आणि बॉलचं कनेक्शन केलं. कव्हर्स रिजन वरती एक धाव मिळणार आहे. आणि यावेळी झेलची शक्यता. एफर्ट खूप चांगले होते तिथे, प्रयत्न खूप चांगला होता. प्रयत्नाला दाद मिळणार आहे, कॅच मिळणार नाहीये. पुढील चेंडू पुढे सरसवले, त्रिफळ उद्ध्वस्त केला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अंडी गोल करत असताना खूप चांगली गोलंदाजी. अगदी योग्य त्या स्पॉट वरती चेंडूला लँड केलाय. योग्य ती गोलंदाजी. 45 धावेंचं संरक्षण करण्याचं असेल तर अशीच गोलंदाजी करणं गरजेचं होतं. अक्षय गोलंदाजी मार्क वरती. आदित्य येतात गोलंदाजी मार्क वरती. धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 धावा धावफलकावरती. पाचव्या पर्वामध्ये आपण आहोत. 5th सीझन, 5वं पर्व. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्क्वेअर असणार आहे. व्हाईट बॉल आहे. म्हणजेच धाव संख्येत वाढ. अतिरिक्त स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये. आणि यावेळी देखील चांगला फटका बघायला मिळतोय. अगदी खोदून काढलाय चेंडूला. एक धाव मिळणार आहे. 6 धावा धावफलकावरती. 45चं लक्ष. पहिलं षटक फक्त 4 धावेचं आलंय. गडी देखील बाद झाल्यात. विकेटचा प्रयत्न केला. एलिव्हेशन प्रचंड मिळालं होतं. अंतर मिळू शकलेलं नाहीये. दोन चेंडू 7 धावा धावफलकावर. एक वेगळ्या ऍक्शननी गोलंदाज बघायला मिळतात आपल्याला. अजून एक व्हाईट बॉल. तर मनगटाच्या साह्याने रिस्कचा वापर करण्यात येतात. अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर यावेळी षटकार येतोय. स्लॉट मध्ये चेंडू होता. प्लॉटच्या बाहेर भिरकावून दिलाय. चेंडूला अगदी डिस्पॅच करत असताना 6 धावेंसाठी. थोडंसं दडपण वाढत होतं. थोडंसं प्रेशर वाढत होतं. गोलंदाजी चांगली होत होती. त्या दडपणाखाली, प्रेशर खाली एक चांगला षटकार. एक रिलीजिंग शॉट म्हणतात. रिलीज केलाय. शॉट चांगला आलाय. 6 धावा आल्यात. यावेळी देखील बॅकफुटला गेले. झेलची शक्यता. गोलंदाजाचा कमबॅक. खूप चांगली मॅच. दोन्हीही संघ, दोन्हीही प्रतिस्पर्धी संघ तेवढेच तुल्यबळ, तेवढेच ताकदवान आहेत. हे त्यांचा खेळ आपल्याला दाखवून देतोय. श्लोक येतात बॅटिंग साठी. श्लोक कशी बॅटिंग करतात. धाव संख्या 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. श्लोक आलेत. आल्यावरती पहिला चेंडू. फटका अप्रतिम होता. झेलची देखील शक्यता होती. एक धाव मिळणार आहे. 15 धावा धावफलकावरती. मॅच बॅलन्स आहे. मॅच बॅलन्स आहे. विकेट्स देखील गेल्या. धावा देखील झाल्यात. गोलंदाजी देखील चांगली होत्या. यावेळी चांगला फटका पण धाव बाद नाही तर कॅच आउट. कॅच आउट होणार आहेत. अजून एक बॅटर आउट होत आहेत. गोलंदाजांनी आपलं काम केलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. आणि
4 गडी बाद झाल्यात. निहाल येतात बॅटिंग साठी. निहालनी चांगलं षटक फेकलं होतं, गोलंदाजी चांगली केली होती. बॅटिंगची आवश्यकता. समोर श्लोक आहेत. श्लोक आणि निहाल यांची जोडी. पॉवर षटक, पॉवर ओव्हर, मॅजिकल ओव्हर, मॅजिक क्रिएट करणारं ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती 15 बघत 15चे 40 होत आहेत का की 15चे 0 देखील होण्याची शक्यता आहे. पहिला चेंडू स्क्वेअर म्हणजे 2 धावा मिळाल्या. 17 धावा झाल्या धावफलकावरती. आवश्यकता 45 ची आहे. हे षटक 10 ते 12 धावा. यावेळी विकेटचा प्रयत्न केला आणि झेल ड्रॉप झालाय. धावा मिळणार आहेत. पंचांकडून इशारा येतोय. 2 हात पंचांचे आकाशाकडे म्हणजे धावा मिळणार आहेत. 12 धावा धावफलकावरती. वा श्लोक. धावा. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. सेन्सेबल क्रिकेट, खूप सेन्सेबल क्रिकेट. यावेळी पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न केला. बॅटर आउट होणार आहेत. बॅटर आउट होतील. 12 धावा आपल्या बॅट मधून आल्या होत्या, त्यातूनच 5 देखील मायनस होतात. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा आहेत. जिंकण्यासाठी लक्ष्य काय, तर लक्ष्य असणार आहे 45 धाव्यांचं. बॅटिंग साठी आल्यात राहुल उर्फ आरके. त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली होती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅजिकल पॉवर षटकाच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि वाईड बॉल म्हणजे इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. पुन्हा एकदा धाव संकेत भर. 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. ही चुरस, ही लढत, यासाठीच तर दोन्ही संघ खेळतात. नो बॉल. 2 धावा. इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. 28 धावा धावफलकावरती. 28. हा देखील चेंडू नो असणार आहे. अजून 2 धावा. धावसंख्येत भर. 30 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता. त्या हाताने फक्त दिशा दाखवली. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट झाली आहे. 32 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहे सिंगल. 1 चेंडू. या चेंडूवर षटकार आला. मॅच खुलीवर, पण विकेट गेली तरी देखील मॅच खुली होणार आहे. सेन्सिबल क्रिकेट. धावा धावफलकावरती 32 धावा आहेत. अजूनही 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चुरशीची मॅच. हृदयाचा आपला ठोका चुकवणारी ही मॅच. कलारंग विपक्ष आरंभ. दोन्ही ही ढोल पथका देखील तेवढीच चांगली आहेत. क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळल्या जात आहे त्यांच्याकडून. पहिला चेंडू आणि धावचीची अपील पंचांकडे केली आहे. पंच दोन्हीही पंच एकत्र येणार आहेत. एक डिसिजन घेतील, निर्णय घेतील, आपल्याला कळवतील. बॅटर आउट. मोठा झटका. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल आहेत आरंभ संघाचे. ज्या आरंभ संघाने आपण बघितलं तर मागच्या वर्षी गत वर्षीचे विजेता संघ आहे. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. आणि त्या विजेता संघाला आव्हान अगदी पहिल्याच मॅच मध्ये दिलंय कलारंग संघाने. यावेळी देखील चांगला फटका ऑन रिजन वरती. 1च धाव मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावांनी इथून चालणार नाहीये. जर कलारंग संघाला विजय मिळवायचा असेल तर षटकारांची आवश्यकता आहे. यावेळी मोठा फटका येतोय. स्ट्रोक चांगला होता कव्हर रिजन वरती, पण टर्फ क्रिकेट मध्ये या फटक्याला फक्त 1च धाव. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळी विकेट केलाय. षटकार आलाय. वाह वाह वाह, काय मॅच रंगते. निहालच्या बॅट मधून योग्य त्या वेळी योग्य त्या क्षणी तो षटकार आलाय. आता आवश्यकता काय, तर आता आवश्यकता फक्त 4 धावांची आहे. फक्त का, कारण निहाल यांच्या बॅट मधून एक षटकार आला होता. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच.
कला रंग विपक्ष आरंभ ह्या दोन्ही संघांकडून अपेक्षा देखील अशीच होती. जेव्हा हे मैदानात आपलं ढोल आणि ताशा घेऊन उतरतात ना, तेव्हा देखील आपल्या हृदयाची ठोका थोडीशी सुकते, आपल्या अंगावरचा काटा शहारा उभारतो. आता देखील तसंच बघायला मिळत आहे. एक चेंडू 4 धावा. एक संघ मागच्या वर्षीचं विजेतेपद मिळवला संघ आहे, दुसरा संघ देखील तेवढंच तुल्यबळ आहे. एक चेंडू 4 धावा. मोठा फटका. धाव किती मिळणार आहे आणि येस, सामना जिंकलाय. आरंभ ढोल ताशा पथकानी अगदी पहिला सामना चुरशीचा झाला आणि त्यात विजय मिळवलाय. मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण. सर्वेशकडे जाऊया आपण. आपले स्पर्धेचे गुणलेखक, स्कोरर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं, आपल्या पथकाचं नाव रोखून ठेवलं, त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवलं, तो असणार आहे. ज्या गोलंदाजांनी 13 धावेंचं संरक्षण केलं. मॅन ऑफ द मॅच आहे निखिल. एकदा जोरदार टाळ्या निखिल साठी झाल्या पाहिजेत. यायचं आहे निखिल.